मग ते जे पुजारी असतात ना, तर ती पुजारी तुमच्यासाठी जाप करतात, त्या स्तोत्राचा पाठ करतात, ते अनुष्ठान तुमच्यासाठी ते पुजारी करतात आणि त्या अनुष्ठानाचं जे फळ असते तर ते फळ तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जे कामामध्ये अडथळा येऊ लागला, जे कार्य तुमचं सिद्ध होईना गेलं तर ते कार्य सिद्ध व्हायला लागते. तुम्ही बघतात की ॲटोमॅटिक तुमचं जे कार्य आहे ते सिद्ध व्हायला चालू होते आणि तुमचे जे अडथळे ते दूर दूर व्हायला चालू होतात. असं पण नियोजन आपल्या ऋषीमुनींनी आपल्या शास्त्रामध्ये करून ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट 100% नाही तर 1001% त्याच्यापेक्षा जर कोणता टक्का असेल तर तेवढे टक्के ही गोष्ट खरी आहे. आणि ही जे प्रॅक्टिकल आहे ते मी स्वतः माझ्यावर पण केलेलं आहे. हल्ली त्या काळामध्ये मी काय करत होतो की स्वीट मार्ट जे आहे ते चालवित होतो. म्हणजे मला वेळ नसायचा, मी कामं वगैरे हे ते करायचो, मला वेळ नसायचा. तर माझ्या कुंडलीमध्ये काय होतं की असा योग होता, शनी जे होते त्या शनिदेवामुळं माझं एक कार्य होतं ते पूर्ण व्हायला गेलं. इथं मी ते कार्य सांगत नाही काय होतं, पण अतिशय मोठं कार्य होतं आणि ते कार्य माझं पूर्ण व्हायला गेलं. तर मग मी काय झालं की एक जे आमचे जवळचे आहेत देवबाप्पा, त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना आमची समस्या वगैरे सांगितली. त्यांनी सांगितलं की शनिदेवाचा तुम्हाला जाप करावा लागेल आणि तुम्ही जाप करताल का? तर आम्ही वेळ नसल्यामुळं आम्ही म्हणलं की आम्ही करू शकत नाही. तर त्या टायमामध्ये त्यांनी काय केलं की आमच्याकडून फक्त 1500 रुपये घेतले, 1500 रुपये घेतले आणि तो जाप त्यांनी केला आणि त्यांनी तो जाप केला, त्याचं फळ मला प्राप्त झालं आणि त्या फळाच्या शक्तीनुसार मला जे माझ्या कार्यामध्ये ती जी ऊर्जा मला प्राप्त झाली आणि त्या ऊर्जेच्या